अंदाजों में खोए हुए चालिया करके देखेंगे हम अंदाजों में खोए हुए चालिया। मित्रांनो, तुम्ही जो आतापर्यंत व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपला जो बीट मॉड्यूल आहे तो सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉड्यूल ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करायचं अशा प्रकारे. इथून मग एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट मॉड आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्या बीट मॉड्यूलमध्ये आपण बीट दिले आहेत 1 2 3 अशा बीट असतील, ठीक आहे. तर ज्यातून ह्या बीट चेंज होतील ते तो हा जो व्हिडिओ इथून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट व्हायची कुठे चेंज होते, थोडं आल्यानंतर इथून ही बीट अशा इथून चेंज होत आहे. तर ठीक आहे, इथून चेंज होते त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट व्हायची कुठे चेंज होत आहे, इथे आपली ही बीट चेंज होते. त्याच्यानंतर थोडं आल्यानंतर इथून ही बीट अशा इथून चेंज होत आहे, ठीक आहे. त्या व्हिडिओवरती क्लिक करून इथून स्प्लिट करा. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शोच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली हे जे वेगवेगळ्या लेअर होतील त्यामध्ये तुम्हाला इथून फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड करण्यासाठी ही जी लेअर आहे त्यावरती क्लिक करा. अशा थोडं स्क्रोल करून रिप्लेसचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथून आहे ना आपला जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिम्पली हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आणि 2 बटन इथून सिलेक्ट करायचा, ठीक आहे. तर प्रत्येक बीटला इथून हाच फोटो इथून ॲड करून घ्यायचा, म्हणजे एकच फोटो इथून सर्व बीटला इथून ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर सेम प्रोसेस दुसऱ्या बीटला तिसऱ्या बीटला इथून फोटो ॲड करायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर पहिल्यांदा यायचं इथून बॅक करायचं आहे. ओव्हरलेच ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण तुम्हाला मटेरियलमध्ये PNG दिल 5 ते तुम्हाला इथून ॲड करायचे. तर पहिली PNG इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायची. ही PNG इथून ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ असेल पहिल्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर हेच PNG रिप्लेसमध्ये जाऊन पुन्हा ॲड करायचे, म्हणजे स्क्रीन बरोबर सेट होऊन जाईल. त्याच्यानंतर इथून आता आपल्याला करायचं सिम्पली ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इनमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लर इनचं, इथून सिलेक्ट करून द्यायचं अशा प्रकारे. हा जो फीड आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच लेअरवरती क्लिक करायचं, खाली डुप्लिकेटचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. ह्याच्या PNGची लेंथ असेल हे जे आपला दुसरा फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर रिप्लेसमध्ये जायचं इथे, रिप्लेसवरती क्लिक करून दुसरं PNG इथून ॲड करायचं आहे. अशा प्रकारे आता पुढचे ज्या 3 PNG राहतील इथून तुम्हाला ॲड करून घ्यायच्यात. तर मी काय करतो, इथून आता PNG आणि फोटो इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण अशा PNG आणि फोटो ॲड करून घ्यायचं. येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण आणि PNG इथून ॲड करून घेतले अशा प्रकारे. तर अशा वेळी तुम्ही पण घेतल्यानंतर सिम्पली आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हे जे ट्रान्झॅक्शन आहे पहिलं त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं आहे ना लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लास्ट नावाचं, इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करून इथून मग अप्लाय टू ऑलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबर आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इनमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल डायनामिक कॉम्प्रेसाइडचा, इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच रेट्रो फेड इन 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला आपल्या सिम्पली इनमधलाच ब्लॅक लाईटचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच 3 पिल विपचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे सर्व इफेक्ट इथून इफेक्ट ॲड केल्यानंतर पहिल्यांदा यायचं आहे. इफेक्टचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून येथे तुम्हाला आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली डायमंड झूमचं सिलेक्ट करायचं आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या जे इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला ठेवायचे. ठेवल्यानंतर सिम्पली आता आपल्याला करायचं, सिम्पली हा जो आपला आहे ना तिसरा फोटो आहे तिथे यायचा आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करायचं आहे. ते व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचं, इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल आपला तिसरा आणि चौथ्या फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता इथून हा इफेक्ट ॲड केल्यानंतर पहिल्यांदा यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू येतं महिना सिम्पली डेकोरेशनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल घर सेक्रेटचं, इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे.
त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली आपल्या त्याच लेअरवरती क्लिक करायचं, डुप्लिकेट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं आणि रिप्लेस ऑप्शन त्यावरती क्लिक करून हे तुम्हाला लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल पिंक ब्लिंक्स. हा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक